दरम्यान आज पुन्हा एकदा मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला. पाहूया. शेपूट फेपूट बोंबलायचं नाही लांबलं, शेपूट त्याचं लांबलंय. अगोदर म्हणला होता सगळ्या स्वैराच्या याला त्याचे आणि त्याचे लोक, आमचा काही विरोध नाही, त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही. आता बदलला, आता त्यो बी म्हणतो बाकीच्याला मनाला लावलं सगळ्या स्वैराची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे, सरसकट मिळालं नाही पाहिजे, ही मागणी तिची. जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे, उपसमिती पाहिजे, आमच्यासारखेच निधी पाहिजे, सारथीसारख्या योजना पाहिजेत. शेपूट त्याचं लांबत चाललंय. बरं हां, हे दिलं सगळ्या स्वैऱ्यांचं किंवा नाही दिलं, मला दोषी धरणार. मग आता हे 10% दिलं, हे कोर्टात उडणार आहे. आता बिहारचं उडालंय, कुणाला दोषी धरणार तुम्ही? 13% उडलं, कुणाला दोषी धरणार तुम्ही? असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा. उलट सरकारला दोषी धरला पाहिजे. जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची जरांगे पाटलांनी लावून धरलंय, अजिबात आमच्या समाजाची फसवणूक केली पाहिजे, धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर. याला म्हणतात पाठीराखे मराठ्यांची. लगेच घोळ दिसतू टिकन का नाही काय वा, मग तू काय करतो आत्ता वा? तेव्हा घडलं खराटे मारी झोपला घरी घोरत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.